या इथे आपण आता कनेक्शन आपल्या नळाला जोडणार आहोत। हे बघा इथे कनेक्शन कसं दिलं आहे। हे आता टेम्पररी कनेक्शन असल्यामुळे आपण ही अरेंजमेंट अशी केलेली आहे की इथे या संडासच्या टाकीला तात्पुरतं आपण याच्यावरती ठेवूया, आपल्याला आधार म्हणून की जिकडनं आपल्याला तो वॉल ऑपरेट झालेला दिसेल अशी ठेवूया इथे। आणि त्याला खालच्या बाजूने आपण पूर्ण हे असं कनेक्शन लावलेलं आहे पाण्याचं कनेक्शन आपण घेतलं आहे टेम्पररी तोटीमध्ये अडकवण्यासाठी। इथे आता हे आपण कनेक्शन पाण्याचं तोटीमध्ये अडकवणार आहोत। आणि पाणी चालू करणार आहोत। पाणी चालू केलं, पाण्याच्या प्रेशरने आता आतमध्ये मग अशी टाकी आपली जी होती ती भरलेली नव्हती। आता हे बघा इथे पाणी येत आहे आतमध्ये। जसं पाणी वरती येईल निळा वॉल तुम्हाला आपोआप वरती गेलेला दिसेल। वरती जसा येईल तो तसं पाणी बंद होणार आहे। मी इथे नळ अजूनही चालू ठेवलेला आहे, नळावरती हात धरलेला आहे पण चालूच आहे। त्या इथे पाण्याचा आता तो बघा आतमध्ये आता हळूहळू पाण्याची लेवल तिथे यायला लागली। मधला जो निळ्या रंगाचा पोर्शन आहे तो वरती येणार आहे, तो बघा वरती यायला सुरुवात झाली आणि आता हे बंद झालं। आता इथे पाणी बाहेर पडायला लागलं त्याची ट्यूब निघून प्रेशरमुळे, पण पाणी पूर्ण अडकून गेलेलं आहे तिथे। आता आपल्याला काय दिसतंय की फ्लोट वरती आलाय, लक्ष ठेवायचं आहे इथे फ्लोट कुठे आलेला आहे तो। आणि आपोआप पाणी बंद झालं आतमध्ये याचं। या इथे ओव्हरफ्लोही आपला जो आहे तो व्यवस्थित वॉल फंक्शनिंग करतो, त्यामुळे या ट्यूबमधनंही काही पाणी आलं नाही बाहेर। आता पाण्याची टाकी किंवा संडासची टाकी आपली ही भरून पूर्ण आहे। आता ह्या टाकीला हा वरचा नॉब आपण उचलला की खालती ही जी इकडे गॅप आहे या इकडची गॅप, ही गॅप आता वाढणार आहे। आता ह्या पाण्याच्या प्रेशरने पूर्ण थांबलेलं आहे पाणी, एकही थेंब पाणी बाहेर येत नाही आहे। आता हे मी वरनं इथे उचलणार आहे, दोन्ही एकदम दाखवणं कठीण आहे आपल्याला, त्यामुळे मी मध्ये थांबवणार आहे ते उचलून पाणी आपल्याला आहे। या इथे वरती उचलायची ॲक्शन केली की तुम्हाला पाण्याचा आवाज येईल। जेवढा मोठा व्ह्यू घेता येईल तेवढा घेतो मी। या इथे हे बघा पाणी यायला लागलं, बंद केलं। आता इथे खालती जाऊया आणि इकडे बघा इथे, या इथे वॉल मी उचललाय वरती की पाणी आलं आणि हे ते मी उचलून एकदा सोडून दिलं बाजूला, इथे बाजूला पाणी बाहेर पडलं। या इथे करंट मी वरती अडकवून ठेवलेलं आहे त्याला आणि अजूनही पाणी येतं। तर हे एवढ्या मोठ्या नोझलमधनं पाणी बाहेर येत आहे ते आपल्याला असं वाटतं की तिकडे पंपच लावलाय आणि त्या पंपातनं फोर्स आल्यासारखं हा जवळजवळ 2 इंचाचा इथे डायमीटर आहे। या डायमीटरमधनं पाणी एकदम येतं आणि खालती ज्यावेळेला संडासच्या ह्याच्यातनं येतं त्यावेळेला ते अगदी थोडंसं असतं, जे आपण इथे बघतोय। ही बघा ही खरी संडासची आपली टाकी आहे। मग मी सांगितलं तसं या इथे आतमध्ये आपल्याला उघडून बघणार आहोत आपण। ही स्वच्छ नाही आहे, आतमध्ये विहिरीचं पाणी वापरल्यामुळे आमच्याकडे। या इथे हा फ्लोट वॉल आहे, हा फ्लोट वॉल बघा। आता मी जर हाताने तो दाबला तर या इथे पाणी यायला सुरुवात होते। हा फ्लोट वॉल मी आता सोडून दिला तर तो पाण्याच्या प्रेशरने वरती येतोय। आणि ज्यावेळेला ही मधली जी होती टाकी, मधलं मेकॅनिझम तेच आहे। या इकडे हा लेवर मी आता दाबणार आहे, हा लेवर दाबला की या इकडे हे वरती उचललं जाईल। वरती उचललं गेलं की पाणी बाहेर येऊन त्या खालच्या ह्याच्यातनं या इथे तुम्हाला दिसत आहे इकडनं हा पाईप मिळाला, या इकडे इथे पाणी जेवढं सगळं पाणी जायचं वर फ्लशमध्ये पाणी झालेलं आहे सगळं आणि त्यातनं हे सगळं बाहेर पडतं। आता हे पाणी सगळं पूर्ण रिकामं झालं की तो वॉल भरेल आणि फ्लोट वॉल आपला खालती पाण्यात गेल्यामुळे याचे नवीन पाणी पण टाकीमध्ये यायला सुरुवात झाली। तर हे ते पाणी भरत आहे, पाणी जसं वरती येईल आता खालती संडासात किंवा टॉयलेटमध्ये कमोडमध्ये पाणी आता येत नाही आहे, पण या इथे पाणी भरायला सुरुवात झालेली आहे टाकीमध्ये।
त्या टाकीत पाणी भरतंय आपल्याला इथे दिसतंय केवढा फोर्स आहे पाण्याला प्रचंड. पण हा फ्लोट वॉल जो आहे हा फ्लोट वॉल आता हळूहळू वरती यायला सुरुवात झालेली आहे. वरना व्ह्यू घेतल्यामुळे तुम्हाला कळत नाही. बघा आता प्रेशर कमी झालं. जसं तो वरती आला पाण्याची लेवल वरती यायला सुरुवात झाली तसं तो फ्लोट वरती आला तसं वॉल हळूहळू बंद व्हायला सुरुवात झाली. प्रेशर आपोआप कमी झालेलं आहे याचे. आणि आता एक ठराविक वेळ अशी येईल की तिकडे ते प्रेशर पूर्ण बंद होऊन पाणी थांबून जाईल. जेव्हा हा फ्लोट वॉल त्याची जी पाण्याची मॅक्झिमम सेट केलेली आहे लेवल त्या लेवलला आला ते इथे आता बघा हे पाणी आपोआप पूर्ण बंद होईल. एक थेंब पुन्हा पाणी टाकीत येणार नाही. हळूहळू ही टाकी बंद होते. पाण्याचं जो वॉल बंद होतोय या इथे तो आपला वॉल आहे आणि या इथे हे सेटिंग आहे. किती आपण ॲडजस्ट करायचं ते पाण्याची लेवल वाढवू शकतो. या इथे त्याला सेटिंग आहे त्याचा अँगल बदलू शकतो आपण. आणि आता हे पाणी जवळजवळ बंद होत 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 आता अगदी शेवटचे काही थेंब 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 त्याच्यावरती प्रेशर जे येत आलेलं आहे तेवढंच फक्त येत आहे. आणि आता आणखीन पुढच्या काही सेकंदामध्ये पूर्ण बंद होऊन जाईल. आतमध्ये पाण्याचा एकही थेंब दिसणार नाही. आता जे आपल्याला थोडंसं जरी पाणी आतमध्ये येताना दिसत आहे कारण अजून ही जी लेवल जेवढी यायला पाहिजे तेवढी आलेली नाही आहे. आणि या इथे त्याला तो फ्लोट दिलेला आहे. इथे लिकेज पॉईंट जो आपण म्हणतो किंवा ड्रेन पॉईंट या टाकीचा तर तशी या इथे सोय केलेली आहे. आणि आता हे पाणी बघा अगदी अगदी मामूली पाणी येत आहे आतमध्ये आता आणि तेही बंद होणार आहे. म्हणजे असं नाही आहे की अशा प्रकारचं थोडंसं पाणी चालू राहणार आहे. शेवटी आता हा एवढा मोठा टाकीचा व्हॉल्यूम असल्यामुळे या एवढ्या प्रेशरने त्याची 1-1 मिलीमीटर हाईट वाढवायला सुद्धा खूप वेळ लागतो. पण तसंच व्हायला पाहिजे. ज्यावेळेला आपल्या टाकी भरत येते त्यावेळेला आपल्याला फुल प्रेशर नको आहे. बारीक प्रेशर आहे त्या प्रेशरवरतीच आपल्याला ही टाकी भरून काही घाई नाही आहे आपल्याला. आत्ता सुद्धा फ्लश केलं तर वापरता येईल. 1 मिलीमीटर 2 मिलीमीटरचीच फक्त हाईट कमी आहे. पण ती हाईट ज्यावेळेला येईल त्याच वेळेला हा वॉल पूर्णपणे बंद होणार आहे. तिथपर्यंत आपल्याला वाट बघायला लागणार आहे. तर पुन्हा एकदा तो वॉल बंद होईस तर मेकॅनिझम सांगतो तुम्हाला की पाणी इथे येत आहे आतमध्ये या टाकीमध्ये पाणी आल्यानंतर हा फ्लोट वॉल जो आहे हा पाण्यात तरंगतोय. तरंगत तो पाण्याच्या प्रेशरने फुगा जसा हवेत तरंगतो तसा हा फ्लोट वॉल या पाण्यावरती तरंगतो. जसजसं वरती येईल तसा हा जो आर्म जो आहे हा जो लिव्हर जो आहे हा लिव्हर तिकडे जाईल आणि या वॉलवरती दबाव आणेल. या वॉलवरती दबाव आणल्यानंतर वॉल पूर्णपणे बंद होऊन जाईल. आता बघा आणखीन जवळजवळ अगदी खूप बारीक धार इथे राहिलेली आहे आणि हे पाणी पुढच्या काही 1 मिनिटामध्ये ते पूर्ण बंद होऊन जाईल. ते बंद झालं की आपली टाकी आपल्याला फ्लशच्या वापरासाठी ही आता तयार झाली. ही वापरायची असेल तर या इकडे आपल्याला हे दाबलं आपण पण आता मी दाबलं तर तुम्हाला तो पूर्ण बंद झालेला दिसणार नाही कारण पुन्हा टाकी रिकामी होईल. आणि जसं आता बघा हे ड्रॉप एक थेंब पडायला लागली. धार जी पडत होती त्याच्याऐवजी आता थेंब पडायला लागलेत आणि हे थेंबही पुढच्या 1 मिनिटामध्ये बंद होऊन जाणार आहे. ही प्रोसेस खूप स्लो असते कारण टाकीचा व्हॉल्यूम मोठा आहे, एरिया मोठी आहे आणि त्या मनाने आता जे पाणी आतमध्ये सुरुवातीला जे फटाफट भरलं तर त्या पद्धतीने आता एवढी लेवल वाढत नाहीये. पण मी हाताने तुम्हाला वरती करून दाखवतो म्हणजे आपल्याला व्हिडिओ हा छोटा बनवता येईल. तर ह्या मी दाबलं हे बघा आता हे पूर्ण आता एकही थेंब येत नाहीये कारण मी इथे हाताने धरलेलं आहे आणि ते दाबलेलं आहे. आणि तसंच सोडून दिलं मी तर जे काही थोडेफार थेंब त्याच्यावरती याचे बाकी होते पण मला वाटतं तिथपर्यंत तेही झालेलं आहे. आता एकही ते येत नाहीये. मी आता हा पुन्हा पाण्याचा इथे दाबणार आहे की तुम्हाला दिसेल की हे चालू होईल. इथे पुन्हा पाणी चालू झालं बघा. आता फ्लो यायला सुरुवात झाली त्या पाण्याची. पुन्हा ते आता पाणी बंद होईल कारण आता हे खूपच जास्त झालं आहे त्याच्या ओव्हरफ्लोसाठी. आणि हे जर समजा काही कारणाने जर चालूच राहिलं तर ही टाकी भरली जाईल आणि टाकी भरली जाणार आहे की मगाशी आपण बघितलं तिकडे ती एक पांढरी ट्यूब दिली होती ॲडिशनल. या ह्याच्यामध्ये मोठ्या टाकीमध्ये त्यांनी काय केलं या इथेच एक आउटलेट ठेवलं आहे. आता ह्या आउटलेटमधनं इथे पाणी बाहेर येतं बघा. हे ओव्हरफ्लो झालं पण हे ओव्हरफ्लो आपलं होत नाही कधी कारण हा फ्लोट वॉल आपला जर त्याला जर भोग पडलं आतमध्ये हवा गेली पाणी गेली तर तो वरती तरंगणार नाही. आतमध्ये जिथपर्यंत हवा आहे तिथपर्यंत तो तरंगेल आणि या इकडनं पाणी काही येऊ देणार नाही. आणि तसंच या इकडनं पुन्हा आता जर मी हे दाबलं
तर हा वॉल इकडनं वरती उचलला जाणार आहे या दांडीमुळे. साधं मेकॅनिझम आहे, एक लिव्हर इकडे दाबला की तिकडनं वरती उचलला जातो. पहार आपण जशी करतो तशी एका बाजूने खालती दाबतो आणि दगड वरती उचलला जातो. तसं या इकडनं मी एक खालती दाबणार आहे आणि ते दाबलं की हा वॉल उघडला गेला. पाण्याच्या फ्लोमुळे तो बंद होत नाही आहे आणि या इथे कमोडमध्ये पाणी यायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने आपण प्लंबिंगचे बेसिक प्रिन्सिपल्स, त्यांचं फंक्शनिंग, त्यांचं कसं होतं रियालिटीमध्ये आणखी डेमॉन्स्ट्रेशन पीसवरती, त्या सगळ्याचा आपण आत्ता एक छानसा व्हिडिओ तयार केला, बघितला. तुम्हाला काही प्रश्न असतील या सगळ्या प्लंबिंगच्या विषयामध्ये तर ते करा. असेच प्लंबिंगवरचे आणखीन काही व्हिडिओज आपण करू आणि प्लंबिंगची पूर्ण माहिती आपण लवकरात लवकर घेऊया. धन्यवाद.